धुळे येथील नियर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत 2 नंबरचे धंदे खुलेआम सुरू असून त्यावर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांनी 2 वर्षात कुठलीही कारवाई केली नाही व त्या आउटपोस्टाचे पोलिसांची दर महिन्याची लाखो रुपयांची हप्ता गोळा करण्याची पद्धत असल्यामुळे या ठिकाणी बायोडिझेल केमिकल नशिली पदार्थ हॉटेलवर देखील नकली दारू गांजा अशा अनेक नशिली पदार्थ व बायोडिझेल विकल्या जात आहे। ज्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा आणून अंतर्गत ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत असे धंदे चालू असेल त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, परंतु हे संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती असून देखील डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेत आहेत। आपलं कर्तव्य विसरून गेले ते दिसत आहे। आता यावर जिल्हा पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का? तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी साखळी पिंपळनेर या पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी गेले असताना त्यांना देखील हे धंदे खुलेआम दिसले, परंतु आपला कर्तव्य कुठेतरी विसर पडला म्हणून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे। रस्त्यावर बायोडिझेल चेकिंग गुजरातमधून खुलेआम धंदा करीत आहे। त्यांना साथ देणारे गावगुंड देखील मोठ्या प्रमाणात उभे असतात। या गावगुंडांमध्ये 2 नंबरचे धंदे जोमात, पोलीस गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आता यावर धुळे नाशिक वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का, याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.